Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to see next problem, that is practical problem number 3 on page number 162. In earlier lectures we have seen first and second practical problems and their solutions. If you haven't seen those videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribe to the channel, then please subscribe it. Now moving towards our today's lecture. या प्रॉब्लेम मध्ये हा जो थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला न्यू बॅलन्स शीट, देन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. यामध्ये गुडविलची अमाउंट दिलेली नाही आहे जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्याचे इफेक्ट त्या अकाउंटमध्ये दाखवायचे आहेत. ते कसे करायचे आहेत आपण बघणार आहोत. सो विल स्टार्ट. See, on page number 162, third problem is given. Vasu and Viraj share profits and losses in the ratio 3:2 respectively. Their balance sheet as on 31st March 29 was as under. Old ratio काय आहे 3:2 आणि त्यांची balance sheet दिलेली आहे, old balance sheet. Next, they admit Hari into partnership on 1st April 2019, the terms being that he shall have to bring rupees 60,000 as his capital for 1/4 share in future profit. 60,000 rupees त्याने कॅपिटल म्हणून आणलेले आहेत. Value of goodwill of the firm is to be fixed at the average profits for the last 3 years. The profit where profit last 3 years प्रॉफिट दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविल फाइंड आउट करायचं आहे. ओके. नेक्स्ट, हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ गुडविल इन कॅश. त्याने कॅशमध्ये गुडविल आणलेलं नाही आहे. म्हणजेच ही आता कुठची मेथड आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविलची, व्हॅल्युएशन मेथड. इट इज डिसाइडेड टू रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ अकाउंट. आता आपल्याला गुडविल रेज करावं लागणार आहे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये, कारण हरीने गुडविल कॅशमध्ये आणलेलं नाही आहे म्हणून. नेक्स्ट, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स इज टू बी क्रिएटेड ₹1,500. डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे, स्टार मार्क करायचा आहे. डेटर्समधून हे 1,500 लेस करायचे आहेत. नेक्स्ट, क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,500. क्लोजिंग स्टॉकवरती ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट, प्लांट अँड बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5%. प्लांट अँड बिल्डिंगवरती स्टार मार्क करायचा आहे. क्लिअर. लायबिलिटी साईड दिलेली आहे, ॲसेट साईड दिलेली आहे. एक एक पोस्टिंग आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे. सी, ही व्हॅल्युएशन मेथड आहे कारण त्याने गुडविल कॅशमध्ये आणलेलं नाही आहे. म्हणून आधी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, वर्किंग नोट प्रिपेअर करताना ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविलचे व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके. सी, इथे आधी पहिल्यांदा फॉर्मॅट ड्रॉ करून घेतलेले आहेत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3, पेज नंबर 162. इन द बुक्स ऑफ firm, profit and loss adjustment account. Next, partners capital account, Vasu, Viraj, Hari. Okay. Next, balance sheet as on 1st April 2019. ज्या दिवशी पार्टनर ॲडमिट झालेला आहे ती डेट. आणि कॅश अकाउंट ॲज ए वर्किंग नोट. वर्किंग नोट म्हणून आपण कॅश अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. ओके. आता आपण स्टार्ट करणार आहोत प्रॉब्लेम पोस्ट करण्यासाठी. सी, फर्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर्स. लायबिलिटीजमध्ये सी, सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट किती आहे 45,000. क्रेडिटर्स आपण कुठे लिहितो, बॅलन्स शीटमध्ये. लायबिलिटीज बॅलन्स शीटमध्ये लिहायचं आहे 4-5 लाईन सोडून. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे 45,000. ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून डायरेक्टली आउटर कॉलममध्ये अमाऊंट. क्लिअर. नेक्स्ट, जनरल रिझर्व्स 30,000. लास्ट प्रॉब्लेममध्ये पण आपण बघितलेलं होतं जनरल रिझर्व्स ओल्ड रेशोमध्ये आपल्याला पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. डायरेक्टली आपण आता इथे बघणार आहोत, वर्किंग नोट प्रिपेअर करायची गरज नाही आहे. सी, जनरल रिझर्व्स किती आहेत 30,000, राईट. आणि ओल्ड रेशोमध्ये ओल्ड पार्टनर्सला ते डिस्ट्रीब्यूट करून द्यायचे आहेत. ओल्ड पार्टनर्स आहेत वासू अँड विराज. त्यांचा ओल्ड रेशो आहे 3:2. म्हणजेच वासूचा रेशो आहे 3/5 आणि विराजचा रेशो आहे 2/5, राईट. मग 30,000 × 3 / 5. हा कोणाचा शेअर झाला जनरल रिझर्व्समधला, वासूचा शेअर झाला. मग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिटला लिहिणार आहोत बाय जनरल रिझर्व्स.
वासू किती आपली अमाऊंट आली आहे 30,000 इंटू 3 डिवायडेड बाय 5 18,000 राईट. नेक्स्ट आता विराजची फाइंड आउट करायची आहे 30,000 इंटू 2 डिवायडेड बाय 5 दॅट इज 12,000. विराजच्या कॉलममध्ये 12,000 रुपीज. क्लिअर. जनरल रिझर्व्सची एंट्री. नेक्स्ट कॅपिटल दिलेलं आहे वासू आणि विराज. ओल्ड कॅपिटल आहे कुठे लिहायचं आहे कॅपिटल अकाउंटमध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. 1,08,000 वासू and then Viraj 72,000. नेक्स्ट लायबिलिटी साईड कंप्लीट आहे. आता आपल्याला ॲसेट साईड बघायची आहे. सी कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक किती आहे 750 रुपीज. जे आपण कॅश अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे तिथे लिहायचं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 750. ॲक्च्युली हे इथे बँक आहे बँक अकाउंट आहे कारण कॅश बँकमध्ये आहे. ओके. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 750 रुपीज. कॅशचा बॅलन्स दिलेला आहे तो. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स 66,750. ॲसेट्समध्ये लिहायचं आहेत सन्ड्री डेटर्स. अमाऊंट किती आहे 66,750 इनर कॉलम. मायनस आपल्याला ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती. सी थर्ड ॲडजस्टमेंट रिझर्व फॉर डाउटफुल डेट इज टू बी क्रिएटेड ॲट 1,500. 1,500 RDD लेस करायचा आहे. ओके. मायनस 1,500. 66,750 मायनस 1,500 65,250. 65,250. क्लिअर. आता याचा RDDचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईड टू RDD ऑन डेटर्स. $1,500. क्लिअर. नेक्स्ट स्टॉक दिलेला आहे 25,500. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे फोर्थ ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 22,500. राईट. सी क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 22,500. स्टॉकची अमाऊंट आपल्याला ॲसेटमध्ये लिहायची आहे. स्टॉक ॲसेटमध्ये इथे बॅलन्स शीटमध्ये अमाऊंट आहे 25,500. तीच इनर कॉलममध्ये लिहायची आहे 25,500. राईट. नेक्स्ट त्याची आत्ताची व्हॅल्यू काय आहे 22,500 क्लोजिंग स्टॉकची. मग इथे आपल्याला लेस करायचे आहेत. किती अमाऊंट लेस करावी लागेल ज्याच्यामुळे आपलं आन्सर किंवा फायनल टोटल ही अमाऊंट इथे पाहिजे 22,500 यायला पाहिजे. म्हणजेच 25,500 मायनस 22,500 3,000 रुपीज लेस करायचे आहेत. क्लिअर. 3,000 रुपीज आपलं डेप्रिसिएशन आहे. त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसच्या ॲडजस्टमेंटमध्ये डेबिटला लिहायचं आहे टू स्टॉक. किती आहे अमाऊंट 3,000ने रिड्यूस झालेला आहे म्हणून 3,000 अमाऊंट. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट 36,000. त्याच्यावरती काहीही ॲडजस्टमेंट नाही आहे. डायरेक्टली आउटर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे ॲसेटमध्ये. इन्व्हेस्टमेंट 36,000. नेक्स्ट प्लांट 90,000. इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे प्लांट 90,000. प्लांटवरती ॲडजस्टमेंट आहे. सी लास्ट ॲडजस्टमेंट इज गिवन प्लांट अँड बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5%. 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. 90,000 इंटू 5% दॅट इज 4,500 मायनस डेप्रिसिएशन 4,500 लेस करायचे आहेत. 90,000 मायनस 4,500 85,500. या डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट डेबिट साईड टू प्लांट 4,500. नेक्स्ट बिल्डिंग 36,000 आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएटेड बाय 5%.
36,000 वरती 5%. बिल्डिंग 36,000 मायनस डेप्रिसिएशन 36,000 into 5% 1,800. 36,000 minus 1,800 34,200. या 1,800चा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट टू बिल्डिंग 1,800. क्लियर. ॲसेट साईड आपली कंप्लीट आहे. नेक्स्ट आहे ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹60,000 ॲज हिज कॅपिटल. त्याने कॅपिटल म्हणून कॅश आणलेली आहे 60,000 रुपीजची. मग त्याची जर्नल एंट्री काय होते? कॅश और बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स, न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. न्यू पार्टनर कोण आहे? हरी, राईट. मग त्याच्या अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर करायचे आहेत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये बाय कॅश और बँक अकाउंट. त्याने किती कॅपिटल आणलेलं आहे? 60,000 रुपीज. हरीच्या अकाउंटमध्ये किंवा हरीच्या कॉलममध्ये 60,000 रुपीज लिहायचे आहेत. कॅश आणलेली आहे म्हणून कॅश अकाउंटमध्ये लिहायचं आहे टू हरीज कॅपिटल अकाउंट 60,000. क्लियर. नेक्स्ट, व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट ॲव्हरेज प्रॉफिट्स फॉर द लास्ट 3 years. लास्ट 3 yearsसाठी ते ॲव्हरेज प्रॉफिट मेथड यूज करत आहेत. म्हणजेच आता आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे किंवा व्हॅल्युएशन करायचं आहे गुडविलचं. 3 years दिलेले आहेत. 2009 10चं 48,000, 10 11चं 81,000, 11 12 73,500. ओके, 3 yearsचं ॲव्हरेज प्रॉफिट दिलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे? करंट इयरचं गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे? टोटल करायची आहे सगळ्या जे काही प्रॉफिट्स किंवा लॉस दिलेले असतील त्याची. लॉस लेस करायचे आहेत, प्रॉफिट्स ॲड करायचे आहेत. इथे सगळे प्रॉफिट्स आहेत म्हणून आपण ॲड करणार आहोत. डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स किती सांगितलेले आहेत? 3 years, राईट. म्हणून आपण ह्या सगळ्यांची ॲडिशन करणार आहोत. इथे बघा 3 years दिलेले आहेत आणि ह्या तिघांची ॲडिशन करायची आहे. वर्किंग नोटमध्ये ते मेन्शन करायचं आहे. ओके, मग इथे आपण डायरेक्टली करतो आहे. 48,000 प्लस 81,000 प्लस 73,500 किती येतात? 2,02,500 या तिघांची टोटल. जर लॉस असता तर लॉस लेस केला असता आपण. ओके, 2,02,500 डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स किती आहेत? 3 आहेत म्हणून डिवायडेड बाय 3 किती येतात? 67,500. 67,500 गुडविल आहे, राईट. ते आपण लिहिणार आहोत गुडविल, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, वर्किंग नोट. गुडविल कसं फाइंड आउट केलं? सगळ्याची टोटल, सगळ्या प्रॉफिट्सची टोटल डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स दॅट इज 3. मग त्याची अमाऊंट किती आली? 67,500. आता हे जे गुडविल आहे ते ओल्ड पार्टनर्समध्ये त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. देअरफॉर वासूज शेअर ऑफ गुडविल आणि विराज शेअर ऑफ गुडविल 67,500 इंटू ओल्ड रेशो काय आहे वासूचा? 3/5, राईट. फर्स्ट दिलेला आहे 3/5 म्हणून इथे आपण लिहिणार आहोत 3 डिवायडेड बाय 5. देन विराज 67,500 इंटू 2/5, राईट. कॅल्क्युलेशन करायचं आहे. 67,500 इंटू 3 डिवायडेड बाय 5 40,500. हा कोणाचा शेअर आहे? वासूचा. नेक्स्ट 67,500 इंटू 2 डिवायडेड बाय 5 27,000. हा विराटचा शेअर आहे, राईट. मग हे जे गुडविल आहे ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. गुडविल ट्रान्सफर करण्यासाठी एंट्री काय असते? जर्नल एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट.
ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटमध्ये त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये ते गुडविल ट्रान्सफर करायचं आहे किंवा डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मग इथे आपण लिहिणार आहोत बाय गुडविल अकाउंट. वासूचं गुडविल आहे 40,500 राईट. मग वासूच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 40,500. नेक्स्ट विराज 27,000. मग त्याची अमाऊंट लिहायची आहे विराजच्या कॉलममध्ये 27,000. क्लिअर. नेक्स्ट रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्सची एंट्री झालेली आहे. क्लोजिंग स्टॉक, प्लांट अँड बिल्डिंग सगळ्याच्या एंट्रीज आपल्या झालेल्या आहेत. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा लॉस येतोय की प्रॉफिट येतोय ते फाइंड आउट करायचं आहे. सी इथे डेबिट साईडलाच सगळे एक्सपेन्सेस दिलेले आहेत, क्रेडिटला काहीही नाही आहे, म्हणजे ऑफकोर्स लॉस आहे आपला. आपले एक्सपेन्सेस जास्त आहेत आणि इन्कम किंवा प्रॉफिट आपला काहीही नाही आहे. याची आधी ॲडिशन करायची आहे. 1,500 प्लस 3,000 प्लस 4,500 प्लस 1,800. 10,800 लॉस आहे आपला. 10,800 दोन्हीकडे लिहायचे आहेत. हा जो लॉस आहे तो कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे? ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशो. ओल्ड पार्टनर्समध्ये द्यायचा आहे. मग इथे लिहायचं आहे बाय लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. लॉस किती आहे? 10,800. 10,800 आपण इथे लिहिणार आहोत. लॉस डिस्ट्रीब्यूट करायचा आहे म्हणजेच वासूज कॅपिटल अकाउंट अँड विराज कॅपिटल अकाउंट दोघांच्या कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये. ओल्ड रेशो काय आहे? 3:2 राईट. मग 10,800 इंटू वासूचा काय आहे? 3/5 इंटू 3 डिवायडेड बाय 5 दॅट इज 6,480. लिहायचं आहे 6,480. नेक्स्ट 10,800 इंटू 2 डिवायडेड बाय 5 विराज 4,320 राईट. 4,320 म्हणजेच टोटल लॉस किती आहे? 10,800. हा जो लॉस आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. पूर्ण वर्ड सगळे लिहायचे आहेत, नीट शॉर्ट फॉर्म यूज करायचं नाही आहे. वासू किती आहे? 6,480. 6,480. नेक्स्ट विराज 4,320. 4,320. ओके. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची बॅलन्स फाइंड आउट करायचा आहे. सी 1,08,000 प्लस 18,000 प्लस 40,500. 1,66,500. 1,66,500. क्लिअर. 1,66,500 आपण इथे लिहिलेले आहेत. मायनस 6,480 जो लॉस आहे तो लेस करायचा आहे. 6,480 म्हणजेच किती येतात? 1,60,020 रुपीज. ते लिहायचं आहे टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 1,60,020 रुपीज. क्लिअर. नेक्स्ट विराज 72,000 प्लस 12,000 प्लस 27,000. 1,11,000. लिहायचं आहे 1,11,000 मायनस लॉस किती आहे? 4,320. 4,320 लेस केले 1,06,680. 1,06,680. नेक्स्ट हरीचा बॅलन्स आहे 60,000 रुपीज. इथे लिहायचं आहे बॅलन्स 60,000. क्लिअर. दोघांची टोटल फायनल टोटल लिहायची आहे 1,66,500. नेक्स्ट 1,11,000
अँड देन 60,000. आता हा जो बॅलन्स आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा तो लायबिलिटीजमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट वासू, विराज अँड हरी. वासूची अमाऊंट किती आहे? 1,60,020 रुपीज. 1,60,020. नेक्स्ट विराज 1,06,680 अँड हरी 60,000. तिघांची ॲडिशन करायची आहे. 1,60,020 रुपीज. 1,60,20 प्लस 106,680 प्लस 60,000 3,26,700 प्लस क्रेडिटर्स 45,000 3,71,700. नेक्स्ट कॅश और बँक अकाउंट क्लोज करायचा आहे. इथे 750 प्लस 60,000 60,750 इथे लिहायचं आहे बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 60,750. हा बॅलन्स ॲसेटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. कॅश ॲट बँक 60,750. क्लिअर. आता ॲसेटची टोटल करायची आहे. 65,250 प्लस 22,500 प्लस 36,000 प्लस 85,500 प्लस 34,200 प्लस 67,500 प्लस 60,750 3,71,700 3,71,700. क्लिअर. बॅलन्स शीट आपली टॅली झालेली आहे. ॲसेट्स अँड लायबिलिटीजची टोटल सेम आहे. सी या प्रॉब्लेममध्ये काय डिफरंट थिंग होती तर ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपल्याला गुडविलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. ती व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली आपण? जे प्रॉफिट दिलेले आहेत लास्ट 3 इयर्सचे या तिघांची ॲडिशन केली डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स किती सांगितलेले आहेत? 3 इयर्स. या तिघांच्या टोटलला 3ने डिवाइड केलेलं आहे. तेव्हा आपला आन्सर काय आलेला आहे? 67,500. 67,500 ओल्ड पार्टनर्समध्ये त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून द्यायचे आहेत जे आपण इथे केलेले आहेत. आणि त्याचा फर्स्ट इफेक्ट कुठे जाणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. आणि सेकंड इफेक्ट ॲसेट्समध्ये डायरेक्टली गुडविलची जी अमाऊंट आहे 67,500 ती आपण दाखवलेली आहे. क्लिअर. खूपच इझी प्रॉब्लेम आहे. नीट बघायचा आहे. Now we'll stop here today, and if you have any query or doubt regarding this problem, then please comment in comment box. As well as please don't forget to like, share and subscribe the channel. Thank you.